नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण सयाटिका या नावाने सर्वसामान्य जनतेत परिचित असणाऱ्या व्याधीबद्दल माहिती घेणार आहोत। सयाटिका म्हणजे आयुर्वेदात ज्याला घृद्रसी किंवा घ्रद्रसी असे म्हणतात, कारण या व्याधीमध्ये आजारग्रस्त व्यक्ती गिधडाप्रमाणे एका पायावर जोर देऊन चालतो। आपल्या शरीरात जी कमरेच्या मणकेमधून सयाटिका नावाची नस असते, यात ती दाबली जाणे हे प्रमुख कारण असल्याने या नसच्या नावावरून या आजाराला सयाटिका हे नाव पडले आहे। सयाटिकेची लक्षणे म्हणजे वेदना ह्या कमरेपासून सुरू होऊन मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, तळपायांची टाच इथपर्यंत मागच्या बाजूने जात असतात। म्हणजे वेदनांवरून खालच्या बाजूला जात असल्याने तसेच सोबत कमरेपासून पायाला मुंग्या येणं, पाय जड वाटणं, त्यात सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणं अशी लक्षणे दिसतात। व्याधीची तीव्रता अधिक झाल्यास चालताना पायातील चप्पल निघून जाते किंवा चालताना तोल देखील जाऊ शकतो। काही व्यक्तींना पाय पूर्णतः जमिनीवर टेकवता येत नाही। काही व्यक्तींना तीव्र वेदना असतात। याच्या प्रमुख कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने शरीरात वातदोष वाढेल अशा स्वरूपाचा आहार, शिळे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, कोरडे अन्न जसे पापड, मुरमुरे, फुटाणे इत्यादी, ज्याला आपण मराठीतून वातुळ आहार म्हणतो, असे पदार्थ आहेत। कच्चा तुरट पेरू, अधिक प्रमाणात जांभूळ, अवेळी जेवण, सोडा असणारे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे, अति थंड पदार्थ सेवन करणे इत्यादी कारणे असू शकतात। अन्य विहारात्मक कारणांमध्ये अनेक व्यक्तींना रोज अनेक किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि या प्रवासामुळे वेडीवाकडे बसणे, दणके सहन करणे, तीव्र वाऱ्याचा झोत अंगावर घेणे हे देखील वात वाढण्याचे प्रमुख कारण होऊ शकते। तसेच अतिश्रम, अतिव्यायाम, अतिपायी चालणे यामुळे देखील सयाटिका हा व्याधी होऊ शकतो। यासोबतच जे व्यक्ती 8 ते 12 तास उभे राहून काम करत असतात, काही व्यक्ती शेतात किंवा कारखान्यांमध्ये सातत्याने वाकून काम करत असतात, तसेच जे व्यक्ती अधिक प्रमाणात वजन उचलतात, अशांच्या पाठीच्या, कमरेच्या मणक्यांना आघात होतो आणि सयाटिका नावाची नाडी मणक्यांमध्ये दाबली जाते आणि हा आजार उद्भवू शकतो। या व्यतिरिक्त काही लोकांना पाठीच्या किंवा कमरेच्या मणक्यांना मार लागतो। ॲक्सिडेंटमुळे म्हणजेच अपघातामुळे त्या ठिकाणी सयाटिका नावाची नाडी मणक्यात दाबली जाते। काही व्यक्तींना शस्त्रकर्माच्या वेळी कमरेतून भूल दिली जात असताना देखील आघात होऊ शकतो। चुकीच्या पद्धतीचा व्यायाम हा देखील याला एक कारणभूत ठरू शकतो। आयुर्वेदानुसार यात विविध प्रकारचे उपचार आहेत। त्यात प्रामुख्याने पंचकर्मातील बस्ती हा उपक्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे। कमरेपासून पायापर्यंत हळू अभ्यंग म्हणजे मसाज केल्याने वात शमन होते, मांसपेशीची लवचिकता वाढते। तसेच अभ्यंगानंतर निर्गुंडीची पानं, एरंडीची पानं, दशमूळ काढा याद्वारे वाफेचा शेक केल्यास चांगला फरक पडतो। अभ्यंगासाठी महानारायण तेल, निर्गुंडी तेल याचा वापर केल्यास उत्तम। वैद्यकीय सल्ल्याने कटिबस्ती निर्गुंडी तेलाने किंवा दशमूळ तेलाने केल्यास खूप चांगला फायदा सयाटिका या आजारामध्ये होत असतो। यामध्ये कमरेच्या भागावर उडीदाच्या पिठाचे आळे बनवले जाते आणि त्यात वातशामक तेल कोमट करून साधारणतः 25 मिनिटे ठेवावे, म्हणजे तेथील भागाचे पोषण होऊन वेदना कमी होतात। यास कटिबस्ती असे म्हणतात। अशी कटिबस्ती साधारणतः 3 आठवडे केल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात। वातग्न तेल आणि वातग्न काढे यांचा उपयोग बस्ती उपक्रमासाठी केल्यास सयाटिका हा आजार निश्चित बरा होऊ शकतो। काढा आणि तेलाची बस्ती अंदाजे 7 ते 8 दिवस, 15 ते 16 दिवस किंवा 28 ते 30 दिवस वैद्यकीय सल्ल्याने करता येऊ शकते। तळपायाला अभ्यंग, ज्याला आयुर्वेदात पादाभ्यंग असे म्हणतात, यामुळे तळपायापासूनचा रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात वातदोष कमी होतो, वेदनांपासून मुक्ती होते। आणि ही वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अग्निकर्म हे देखील एक प्रमुख साधन आहे। पथ्यामध्ये प्रामुख्याने वातदोष कमी करण्यासाठी लसूण, आले यांचा आहारात वापर वाढवावा। तसेच रोज सकाळ संध्याकाळ वेळेवर जेवण, गरम आणि ताजा आहार असावा। विविध औषधांमध्ये दशमूळ काढा, महावात विध्वंस रस, बृहद्वात चिंतामणी रस, भल्लात कासव, दशमूलारिष्ट, कॅप्सूल मोरिकुल यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा। तसेच सयाटिका आजारासाठी जी कारणं आहेत ती टाळावीत। जे व्यक्ती सातत्याने प्रवास करीत असतात आणि ज्यांना अद्याप सयाटिका आजार झालेला नाही, त्यांनी विशेष काळजी घ्यावी, म्हणजेच सर्वच प्रकारचे वातशामक पथ्य पाळावेत। नमस्कार।